हॅलो फ्रेंड्स. सो गाईज केमिस्ट्रीमध्ये आपण आता ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं काही बेसिक टर्म्स चालू केले आहेत. आपण एक एक टर्म संपवतो आहे. ओके, आपण मागच्या गेल्या 2 लेक्चरमध्ये काय बघितलं? आपण बघितलं की आयन्स कसे फॉर्म होतात की आपल्या केमिस्ट्रीमध्ये. त्याच्यानंतर आपण बघितलं की कटायन कोणाला म्हणतात, अनायन कोणाला म्हणतात, केमिकल रिॲक्शन्स काय असतात, केमिकल इक्वेशन्स काय असतात. केमिकल रिॲक्शनचे आपण 2 टाईप पाडल्या बाळांनो, एक ॲडिशन रिॲक्शन आणि एक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. कशी होते आपण एक थोडक्यात एक्झाम्पल पण बघून घेतले त्याचे. आता जे केमिकल रिॲक्शनचे आपण 2 टाईप पाडल्या होत्या, ॲडिशन आणि सबस्टिट्यूशन रिॲक्शन, त्याच्यासुद्धा आपण सब टाईप पाडल्या होत्या. ओके, मागच्या लेक्चरमध्ये. पण त्याच्यात आता आपल्यासमोर 3 नावं आले होते. एक म्हणजे फ्री रॅडिकल, एक म्हणजे इलेक्ट्रोफाईल आणि एक म्हणजे न्यूक्लिओफाईल. आता हे तिन्ही काय असतात बेसिकली गाईज, हे आता आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे डिटेलमध्ये. ओके, तर आता मी सांगतो ते नीट तुम्ही समजून घ्या. खूप कामाचा आहे असं समजा. हा खूप महत्त्वाचा बेस आहे केमिस्ट्रीचा, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा, खूप महत्त्वाचा. सो चला तर आपण आता स्टार्ट करूयात. तर सगळ्यात पहिला प्रश्न मी तुमच्यासमोर मांडतो की आपली केमिस्ट्री का घडत आहे. तर तुमच्याकडनं लगेच एक फटकन उत्तर येणार की सर आपल्या लाईफमध्ये जेवढे केवढे एलिमेंट्स आहेत त्या प्रत्येक एलिमेंटला स्टेबल व्हायचं आहे. आता प्रश्न आहे का? बिकॉज सर एव्हरीबडी वॉन्ट टू बिकम स्टेबल. तसंच केमिस्ट्रीमध्ये पण प्रत्येक एलिमेंटला स्टेबल व्हायचं आहे. मग स्टेबल होण्यासाठी ते केमिकल रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करून राहिले आणि केमिकल रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट केल्यावर भरपूर काही गोष्टी आपल्यासमोर घडून राहिल्या. ते एक आपल्याला आता शिकायचं आहे. पण आपल्याला कळलेलं आहे की प्रत्येक एलिमेंटला स्टेबल व्हायचं आहे. आता स्टेबल व्हायसाठी काय काय गरजेचं आहे? तर बाळांनो, जशी जशी आपली केमिस्ट्रीचा सिलेबस अभ्यासक्रम प्रोग्रेस करते, वाढतो पुढे तसं आपल्याला भरपूर गोष्टी शिकायला भेटतात की ह्या गोष्टी असल्या तर आपण स्टेबल असणार, त्या गोष्टी असल्या तर त्या स्टेबल असणार. खूप साऱ्या गोष्टी रिस्पॉन्सिबल असतात स्टेबल बनण्यासाठी एलिमेंटला केमिस्ट्रीमध्ये. पण बेसिक लेवलवर मी अगर बोलायचं झालं, बेसिक लेवलवर तुमचं आता हे बेसिक चालू आहे, तर मी म्हणतो स्टेबल होण्यासाठी निदान 2 तरी गोष्टी पाहिजेत. एक म्हणजे त्या एलिमेंटच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन पाहिजेत आणि दुसरं म्हणजे तो एलिमेंट न्यूट्रल पाहिजे. तर स्टॅबिलिटीच्या ह्या 2 कंडिशन आहेत. कुठल्या 2 कंडिशन आहेत? ऑक्टेट कंप्लीट पाहिजे आणि तुम्ही कसे पाहिजेत? न्यूट्रल. दोन्ही गोष्टी पाहिजे. ऑक्टेट कंप्लीट आहे आणि तो न्यूट्रल नाही आहे, मग स्टेबल नाही. न्यूट्रल आहे पण ऑक्टेट कंप्लीट नाही, स्टेबल नाही. ऑक्टेट पण कंप्लीट आहे, न्यूट्रल पण आहे, म्हणजे चार्ज कुठला नाही तर तो एलिमेंट स्टेबल आहे. ठीक आहे. आता हे अचीव्ह करण्यासाठी बघा आता एलिमेंट काय काय करतात. आपण एक स्टोरी देऊन हा टॉपिक समजून घेऊ. आणि खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, लक्ष द्या. आता सपोज बाळांनो माझ्याकडे ए नावाचा एलिमेंट आहे. ए नाव आहे त्याचं, ठीक आहे. आता या एलिमेंटमध्ये मला एक गोष्ट माहिती आहे की कोणताही अगर तुम्ही ॲटम उचलला एलिमेंटचा तर त्याच्यात जेवढे प्रोटॉन असतात तेवढे इलेक्ट्रॉन असतात, हे सगळ्यांना माहीत आहे. प्रोटॉन म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज, इलेक्ट्रॉन म्हणजे निगेटिव्ह चार्ज. जेवढे पॉझिटिव्ह चार्ज तेवढेच निगेटिव्ह चार्ज. क्लिअर आहे? सो टोटल नंबर ऑफ प्रोटॉन, टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आर सेम कुठल्याही ॲटममध्ये. ठीक आहे. आता मला हा ॲटम जो आहे तो न्यूट्रल दिसून राहिला. ठीक आहे. आता विषय कसा झाला की या ॲटममध्ये इस एटम को स्टेबल होना है. तो स्टेबल होने के लिए उसने क्या किया? एक चीज़ की उसने, उसको पता है स्टेबल होने के लिए मुझे ऑक्टेट कंप्लीट चाहिए, मतलब आउटर मोस्ट शेल में 8 इलेक्ट्रॉन चाहिए और मुझे न्यूट्रल भी बनना है. तो वो क्या करता है? एक इलेक्ट्रॉन किसी को दे देता है, सोडियम के जैसा. एक इलेक्ट्रॉन किसी को दे दिया. अब हमको पता है अगर इसने एक इलेक्ट्रॉन किसी को दे दिया तो इसके ऊपर पॉजिटिव चार्ज आएगा. अब इसके ऊपर पॉजिटिव चार्ज आया. अब उसने क्या किया? एक इलेक्ट्रॉन देने के बाद उसका ऑक्टेट तो कंप्लीट हो गया, बट भाई ने खुद के ऊपर पॉजिटिव चार्ज ले आया. तब इसको हम लोग अब एटम नहीं बोलेंगे, इसको आयन बोलेंगे. अभी ध्यान से समझ लो. ठीक है. अब उसने क्या बोला? सर मुझे ऑक्टेट, सबसे पहले ऑक्टेट तो कंप्लीट करने दो. ठीक है भाई, कर. तो इसने एक इलेक्ट्रॉन किसी को दे दिया. अब किसको दिया, क्या दिया, वो बात की बात. इसने एक इलेक्ट्रॉन किसी को दे दिया. अभी इसका स्टेबिलिटी वाला पहला कंडीशन जो वो सेटिस्फाइड हो गया, उसका ऑक्टेट कंप्लीट है. उसने एक इलेक्ट्रॉन देने से उसका ऑक्टेट कंप्लीट हो रहा है. जैसे सोडियम ने, पता है ना, एक इलेक्ट्रॉन देने के बाद उसके आउटर मोस्ट शेल में 8 इलेक्ट्रॉन बच रहे थे, तो हमने बोल दिया सोडियम स्टेबल हो गया. बट गाइज एक इलेक्ट्रॉन दे तो दिया, ऑक्टेट कंप्लीट है, बट इसके ऊपर आ गया चार्ज पॉजिटिव. अब मैं अगर आपको पूछूं कि ये स्टेबल है क्या, तो आप बोलेंगे नहीं सर. क्योंकि ये न्यूट्रल चाहिए. अभी देखो ये क्या करता है,
मेरा ऑक्टेट तो कंप्लीट है बट मेरे ऊपर पॉजिटिव चार्ज है। अभी मेरा सेकंड टास्क क्या होगा कि मेरे ऊपर जो पॉजिटिव चार्ज है वो पॉजिटिव चार्ज मैं हटाऊँ, उस पॉजिटिव चार्ज को मैं हटाऊँ। अब हमको केमिस्ट्री में एक बात पता है कि एक पॉजिटिव को हमको न्यूट्रल करने के लिए नेगेटिव की ज़रूरत होती है। एक पॉजिटिव और एक नेगेटिव मिलके बन जाता है बच्चों न्यूट्रल, न्यूट्रल हो जाता है न्यूट्रल। ठीक है, अब ये बात ए को पता थी तो ए क्या करता है गाइस, अब ए को पता है पॉजिटिव चार्ज हटाना है तो हमको ना नेगेटिव चार्ज के पास जाना पड़ेगा। अगर मेरे ऊपर पॉजिटिव चार्ज है वो तभी हटेगा या तो मेरे ऊपर एक नेगेटिव चार्ज आ जाएगा ताकि नेगेटिव पॉजिटिव न्यूट्रल हो जाए, या तो एक काम मैं खुद करता हूं, मैं किसी के ऊपर अगर नेगेटिव चार्ज होगा तो उसके पास चला जाता हूं। मान लो ये बी नाम का कोई तो भी एटम है, अब ये पॉजिटिव क्या करेगा, इस बी के पास चला जाएगा, क्योंकि अगर ये बी के पास चला जाएगा तो पॉजिटिव नेगेटिव क्या हो जाएंगे, न्यूट्रल। वैसे भी हम लोग फिजिक्स में पढ़ने वाले आगे कि पॉजिटिव नेगेटिव अट्रैक्शन होता है, पॉजिटिव नेगेटिव अट्रैक्शन, वो हम लोग फिजिक्स में सीखेंगे एनीवे। तो देखो फिर ए ने क्या डिसाइड कर दिया कि अपने ऊपर का वो जो पॉजिटिव चार्ज है वो हटाने के लिए मुझे इलेक्ट्रॉन की जरूरत है। नेगेटिव चार्ज मतलब इलेक्ट्रॉन ना, तो गाइस कहने से कि ये एक ऐसी स्पेसिस है, ये एक ऐसा आयन है जिसको इलेक्ट्रॉन के ऊपर बहुत ज्यादा प्यार आ रहा है, क्योंकि अब ये किसको लाइक कर रहा है, इलेक्ट्रॉन को, क्योंकि इसको इलेक्ट्रॉन के पास जाना है। इसीलिए हम लोग इस स्पेसिस को बोलते हैं बच्चों इलेक्ट्रॉन लविंग स्पेसिस। क्या बोलते हैं, ये एक ऐसी स्पेसिस है जिसको इलेक्ट्रॉन के ऊपर ज्यादा प्यार आ रहा है, इलेक्ट्रॉन की ज्यादा चाहत है, और जिसको इलेक्ट्रॉन की ज्यादा चाहत होती है उसको हम लोग बोलते हैं इलेक्ट्रोफाइल। इलेक्ट्रो का मतलब इलेक्ट्रॉन और फाइल का मतलब लविंग। तो जो इलेक्ट्रॉन लविंग स्पीशीज होती है जो कि ये है, इसी को हम लोग बोलते हैं बच्चों इलेक्ट्रोफाइल। इसलिए मैंने सबसे पहला पॉइंट क्लियर कर दिया कि इलेक्ट्रोफाइल किसे हमको कहना है कि जिस किसी को इलेक्ट्रॉन की चाहत है, इलेक्ट्रॉन के ऊपर प्यार है, उसको हम लोग बोलेंगे इलेक्ट्रोफाइल। तो इसलिए पहला पॉइंट है इलेक्ट्रोफाइल इज अ इलेक्ट्रॉन लविंग स्पीशीज। आई बात गई समझ में। हम लोग इलेक्ट्रोफाइल का सेकंड पॉइंट भी हम लोगों को अभी समझ गया कि जो इलेक्ट्रोफाइल होता है अट्रैक्ट्स टुवर्ड्स नेगेटिव चार्ज। क्यों भाई इलेक्ट्रोफाइल नेगेटिव चार्ज की तरफ क्यों अट्रैक्ट होता है, क्योंकि उसको पता है कि अगर मैं नेगेटिव चार्ज के पास चला गया तो मेरे ऊपर का पॉजिटिव और उसका नेगेटिव दोनों मिलकर न्यूट्रल हो जाएंगे। ठीक है, इसलिए इलेक्ट्रोफाइल जो होते हैं वो अट्रैक्ट होते हैं टुवर्ड्स नेगेटिव चार्ज। मान लो हम लोग एक एग्जाम्पल दे देंगे। एक एग्जाम्पल ऐसा है, एग्जाम्पल देख लो। अभी मान लो ये जो ए है इसके ऊपर पॉजिटिव चार्ज है। अभी इसका मतलब क्या है, जो हम लोग थोड़ा ठीक से समझ लेते हैं। इसके ऊपर पॉजिटिव चार्ज है, इसका मतलब क्या है। सगळ्यात पहिले बाळांनो याच्याकडे सपोज असं मानून घ्या 3 प्रोटॉन होते आणि 3 इलेक्ट्रॉन होते जेव्हा हा असा होता। ठीक आहे, एक एक्झाम्पल देतोय, तुम्ही जास्त डिटेलमध्ये अजिबात जाऊ नका की बा हा कोण आहे, मग लिथियम आहे का बा 3 इलेक्ट्रॉनवाला, ते सोडा, कोणीतरी असणार। 3 प्रोटॉन होते 3 इलेक्ट्रॉन होते। आता पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह, प्रोटॉन इलेक्ट्रॉन न्यूट्रल। आता याने काय केलं, एक इलेक्ट्रॉन कोणाला तरी दिला। आता एक इलेक्ट्रॉन कोणाला तरी दिल्याच्या ना पॉझिटिव्ह निगेटिव्ह न्यूट्रल, पॉझिटिव्ह निगेटिव्ह न्यूट्रल, आणि याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आला, बरोबर आहे। आता आपण सिनेरियो काय बघत आहे की भाऊने एक इलेक्ट्रॉन दिला, इथं काहीच नाही। तर काळे बाळांनो याला आपण इलेक्ट्रोफाइल तर म्हटलं कारण की हा इलेक्ट्रॉन लविंग आहे। काय इलेक्ट्रॉन लविंग आहे तुम्हालाही कळलं की कारण की त्याच्यावर चार्ज जो आहे पॉझिटिव्ह तो घालण्यासाठी त्याला न्यूट्रल व्हायचा आहे, म्हणजे तो त्याच्याकडे आणखी एक निगेटिव्ह चार्ज आला तर तो न्यूट्रल बनणार। आपण दुसऱ्या भाषेत काय म्हणतो की अगर याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे याचा अर्थ याच्यामधले इलेक्ट्रॉन कमी झाले असतील। याच्यावर अगर पॉझिटिव्ह चार्ज आहे तर याच्यामधले काय कमी झाले असतील, इलेक्ट्रॉन। म्हणून आपण याला काय म्हणत असतो, हा जो इलेक्ट्रोफाइल आहे ज्याला आपण नाव दिलं इलेक्ट्रोफाइल, इट इज इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस। डेफिशियंटचा अर्थ असते कमतरता। ज्या केमिस्ट्रीमध्ये ज्या कुठल्या ॲटमवर पॉझिटिव्ह चार्ज आला तर तुम्ही बिंदास म्हणता ना रे याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे इलेक्ट्रॉन गेले याच्यातनं, आणि आता इलेक्ट्रॉन अगर गेले म्हणूनच तर पॉझिटिव्ह चार्ज आला, तर याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची कमतरता आहे ना, म्हणूनच तर पॉझिटिव्ह चार्ज आला। म्हणून आपण इलेक्ट्रोफाइलला असं म्हणत असतो की इलेक्ट्रोफाइल इज अ इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस।
इलेक्ट्रोफाइल इज अ इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस. तर चला हा पॉईंट क्लिअर झाला, हा पॉईंट क्लिअर झाला. तर थर्ड पॉईंट बघा काय, इलेक्ट्रोफाइल इज इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस. डेफिशियंट म्हणजे नॉट इनफ, पुरेसे इलेक्ट्रॉन त्याच्याकडे नाही आहेत. क्लिअर आहे. तो कोणाकोणाला इलेक्ट्रोफाइल म्हणायचं, जो इलेक्ट्रॉन लव्हिंग आहे, जो इलेक्ट्रॉनकडे अट्रॅक्ट करते, ज्याच्याकडे इलेक्ट्रॉनची कमतरता आहे, त्याला आपण म्हणत असतो बाळांनो इलेक्ट्रोफाइल. म्हणजे इलेक्ट्रोफाइल असं समजा, आपल्या आयुष्यात पैशाने अमिरी येते, केमिस्ट्रीमध्ये इलेक्ट्रॉननी अमिरी येते. याच्याकडे इलेक्ट्रॉन कमी आहेत म्हणजे हा गरीब आहे, हा गरीब आहे तर हा श्रीमंत माणसाकडे अटॅक करणार, पैशाला अट्रॅक्ट करणार, पैशाने कमतरता याच्याकडे. ओके, छोट्या मोठ्या गोष्टी. चला, हे झालं इलेक्ट्रोफाइलबद्दल. सेकंड, आता हे 1, 2, 3 पॉईंट आपण डिस्कस केले. आता चौथा पॉईंट बघा काय, इलेक्ट्रोफाइल इज कटायन. आता आठवते आपण कटायन कोणाला म्हटलं होतं? मी म्हटलं होतं फॉर्मेशन ऑफ आयनमध्ये जेव्हा एखादा सबस्टन्स इलेक्ट्रॉन लूज करतो तेव्हा त्याच्यावर एक पॉझिटिव्ह चार्ज येतो. बरोबर आहे. एखादा ॲटम जेव्हा इलेक्ट्रॉन लूज करतो तेव्हा त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो. तर काळे बाळांनो, आज तर आपण याला इलेक्ट्रोफाइल म्हटलं, त्या दिवशी म्हटलं होतं कटायन. तर कॅन आय से इलेक्ट्रोफाइलच कटायन आहे. सो म्हणून मी म्हटलं इलेक्ट्रोफाइल इज कटायन. ठीक आहे, एक पॉईंट समजून घ्या बाळांनो. नेक्स्ट पॉईंट असा आहे बाळांनो की इलेक्ट्रोफाइलला आपण जनरली या लेटरने डिनोट करत असतो, ई पॉझिटिव्ह. अगर केमिस्ट्रीमध्ये एखादा सबस्टन्स तुम्हाला इलेक्ट्रोफाइल दिसला तर त्याला आपण या लेटरने इंडिकेट करतो, ई पॉझिटिव्ह. ईच्या डोक्यावर पॉझिटिव्हची साईन, सो इट इज डिनोटेड बाय ई पॉझिटिव्ह. आता हे तर झाले 4-5 पॉईंट तुमचे क्लिअर. सपोज आता मी तुमच्यासमोर काही एलिमेंट आणतो, सी पॉझिटिव्ह, OH पॉझिटिव्ह, CH3 पॉझिटिव्ह. चला, CH3 पेक्षा Na पॉझिटिव्ह, Mg डाय पॉझिटिव्ह, Cl पॉझिटिव्ह. आता सपोज मी एवढे सबस्टन्स आणले बाळांना तुमच्याकडे, H पॉझिटिव्ह. आता याच्यावरनं तुम्हाला सरळ सरळ धड ढाकट दिसत आहे तुमच्या डोळ्याने की कार्बनवर पॉझिटिव्ह आहे, हायड्रोजनवर पॉझिटिव्ह, सोडियमवर पॉझिटिव्ह, मॅग्नेशियमवर 2 पॉझिटिव्ह, क्लोरीनवर 1 पॉझिटिव्ह. तर मला सांगा, या सगळ्यांना तुम्ही इलेक्ट्रोफाइलच म्हणसान का? कारण की यांच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि तो पॉझिटिव्ह चार्ज घालवण्यासाठी ते लोक इलेक्ट्रॉनकडे अट्रॅक्ट होतील, आणि जे स्पेसिस इलेक्ट्रॉनकडे अट्रॅक्ट होते त्याला आपण काय म्हणत असतो, इलेक्ट्रोफाइल. सेकंड पॉईंट, या सगळ्यांमध्ये इलेक्ट्रॉनची कमतरता आहे, म्हणजे जे इलेक्ट्रॉन डिफिशियंट असते ते कोण असते, इलेक्ट्रोफाइल. तो पण सेकंड पॉईंट सांगते की हा इलेक्ट्रोफाइल आहे. मला सांगा, या सगळ्यांना इलेक्ट्रॉनवर प्रेम आहे का? येस. का? कारण की इलेक्ट्रॉनची कमतरता महसूस करू राहिले ते, तर ऑफकोर्स इलेक्ट्रॉनवर प्रेम असणार. अगर आपण गरीब आहोत, म्हणजे आपल्याकडे अगर पैसे कमी आहे, तर आपल्याला सगळ्यात जास्त आवड कोणाची असणार, पैशाची. श्रीमंत माणूस 10 रुपये हरवले काय आणि 20 रुपये हरवले काय त्याला काही फरक नाही पडत. पण जो गरीब माणूस असतो त्याचं पैशावर इतकं प्रेम असते की 5 रुपये जरी हरवले ना तर तो दिवसभर खुश नाही राहत, कारण की पैशावर प्रेमच तेवढं असते. एक्झॅक्टली यांचं इलेक्ट्रॉनवर प्रेम खूप जास्त आहे, कारण की इलेक्ट्रॉन गेलेले आहे त्यांच्याकडनं, म्हणून यांचं इलेक्ट्रॉनवर प्रेम जास्त आहे. तर म्हणून हे सगळे काय आहेत बाळांनो, इलेक्ट्रोफाइल. तर एखाद्या ॲटमवर अगर पॉझिटिव्ह चार्ज असला तर तुम्ही बिंदास म्हणा तो इलेक्ट्रोफाइल आहे. हे खूप ओळखणं सोपं आहे, पण बाळांनो एवढं पण सोपं नाही आहे. म्हणजे आता नीट समजून घ्या, केमिस्ट्रीमध्ये मी असा एखादा तुमच्यासमोर एलिमेंट दिला जो तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी पाहिला नाही, पण त्याच्यावर अगर पॉझिटिव्ह चार्ज असला तर तुम्ही बिंदास म्हणता ना इलेक्ट्रोफाइल आहे. बरोबर आहे. पण असे बरेचसे सबस्टन्स असतात ज्या सबस्टन्सवर पॉझिटिव्ह चार्ज नसतो तरीसुद्धा तो इलेक्ट्रोफाइल असतो. आता कसं? आता नीट बघून घ्या, हा पॉईंट खूप कामाचा आहे. मला काय म्हणायचं आहे, मला काय म्हणायचं आहे नीट समजून घ्या, की अगर एखाद्या ॲटमवर पॉझिटिव्ह चार्ज आला तर आपण बिंदास म्हणणार हा इलेक्ट्रोफाइल आहे. काऊन? कारण की हे 5 रिझन ज्याच्यात असतात, किंवा 5 पैकी एक जरी रिझन ज्याच्यात असला त्याला तुम्ही इलेक्ट्रोफाइल म्हणा, इलेक्ट्रॉन लव्हिंग स्पेसिस आहे. ओके. पण केमिस्ट्रीमध्ये असे भरपूर सारे सबस्टन्स येतील बाळांनो, ज्या सबस्टन्सवर कुठला चार्ज नाही आहे तरीसुद्धा ते इलेक्ट्रोफाइलचं काम करतात. ठीक आहे. आता मी ते सबस्टन्स तुम्हाला दाखवून देतो, तुम्ही नीट लक्ष द्या. ठीक आहे. आणि ते जे सबस्टन्स आहेत त्याची मी तुम्हाला ते डेफिनेशन देतो, ते आता डेफिनेशन बनते इलेक्ट्रोफाइलची प्रॉपर, आणि ते डेफिनेशन तुम्ही अप्लाय करू शकता कुठे पण. आता नीट बघा, मी एक तुमच्यासमोर सबस्टन्स काढतो, तो नीट बघा. तो सबस्टन्स आहे BH3. B स्टँड्स फॉर बोरॉन आणि S स्टँड्स फॉर हायड्रोजन. BH3 या कंपाऊंडचं नाव काय, काहीच घेणं देणं नाही तुम्हाला, तुम्ही नंतर शिकसान.
पहिले आपण या BH3चं स्ट्रक्चर पाहू. आता हा जो बोरॉन आहे बाळांनो, मला माहिती आहे बोरॉनमध्ये 5 इलेक्ट्रॉन आहेत आणि हायड्रोजनमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, अगर ॲटॉमिक नंबर डिस्कस केला तर. ठीक आहे, आता बोरॉनला स्टेबल व्हायचं आहे आणि हायड्रोजनला स्टेबल व्हायचं आहे. आता BH3 हा जो कंपाऊंड आहे, हा कंपाऊंड कसा आहे तुम्हाला माहिती आहे. बोरॉनची व्हॅलेन्सी 3 आहे आणि हायड्रोजनची व्हॅलेन्सी 1 आहे. म्हणजे बोरॉन हा 3 बॉन्ड बनवते आणि हायड्रोजन 1 बॉन्ड बनवते. तर अगर आपण स्ट्रक्चर काढलं ना बाळांनो, तर स्ट्रक्चर कसं येणार असं. पण आता हे स्ट्रक्चर मी थोडं डिटेलमध्ये डिस्कस करतो, नीट लक्ष द्या. ओके, आता बोरॉनकडे 5 इलेक्ट्रॉन आहेत. पहिल्या शेलमध्ये गेले 2, दुसऱ्या शेलमध्ये आले 3. चला, हे झालं बोरॉनचं स्ट्रक्चर, 5 इलेक्ट्रॉन. रूल काय सांगते, पहिला ऑक्टेट, आउटरमोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन कम्प्लीट करा. आता हा आहे BH3. आता हा आला एक हायड्रोजन, हा आला एक हायड्रोजन. हायड्रोजनकडे एकच इलेक्ट्रॉन आहे. हा दुसरा हायड्रोजन, त्याच्याकडे एकच इलेक्ट्रॉन आहे. आणि हा तिसरा हायड्रोजन, त्याच्याकडे एकच इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे, आता हे काय करतात, एक एक इलेक्ट्रॉनची शेअरिंग करतात हे लोक. शेअरिंग सांगा, बोरॉनकडे इलेक्ट्रॉन किती झाले, हे आउटर मोस्ट शेल आहे. 1 2 3 4, बोरॉनकडे 4 झाले. एक एक इलेक्ट्रॉनची शेअरिंग बोरॉनकडे झाले 5 आणि एक एक इलेक्ट्रॉनची शेअरिंग बोरॉनकडे झाले 6. आता अगर तुम्ही नीट बघितलं बाळांनो, तर हा जो BH3 आहे, हा जो BH3 सबस्टन्स आहे जो आपल्याला दिलेला आहे केमिस्ट्रीमध्ये, BH3 कंपाऊंड. आता हायड्रोजनकडे किती आहेत, 2, हा स्टेबल आहे. हायड्रोजनकडे 2 आहेत, हा स्टेबल आहे. हायड्रोजनकडे 2 आहेत, हा स्टेबल आहे. कारण की हायड्रोजनसाठी रूल काय, डुप्लेटचा. हायड्रोजनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 2 असले तरी तो स्टेबल आहे. पण ह्या BH3 कंपाऊंड जेव्हा जो बनला, जो असा बनला, तर या बोरॉनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये मोजान इलेक्ट्रॉन किती आहेत, 1 2 3 4 5 6. किती इलेक्ट्रॉन आहेत, 6. तर सांगा बाळांनो, याचं ऑक्टेट कम्प्लीट आहे का, नाही. अगर मी BH3 ची व्हॅलेन्सी काढली तर व्हॅलेन्सी 3 आहे, हायड्रोजनची व्हॅलेन्सी 3 आहे. BH3चं स्ट्रक्चर हे एकदम करेक्ट आहे. मला सांगा, BH3 मध्ये जो बोरॉन आहे बाळांनो, त्या बोरॉनवर कोणचा चार्ज आहे, कोणचा चार्ज नाही, न्यूट्रल आहे, न्यूट्रल. कारण बोरॉननं ना तर इलेक्ट्रॉन दिला कोणाले, ना तर कोणाकडनं इलेक्ट्रॉन घेतला. अगर तुम्ही कोणाला इलेक्ट्रॉन देसानच नाही घेसानच नाही, तर जेवढे प्रोटॉन आहेत तेवढेच इलेक्ट्रॉन राहतील ना, म्हणजे न्यूट्रलच राहसान. तर बघा, बोरॉननं कोणाला शेअर केला, शेअर केल्याचा अर्थ काही दिला नसते, शेअर केला. तर बोरॉननं कोणालाच दिला नाही, कोणाकडनंच घेतला नाही, म्हणजे बोरॉन स्टील न्यूट्रल आहे. पण आता नीट बघा बाळांनो, हा न्यूट्रल तर आहे, न्यूट्रल तर आहे, पण आता ऑक्टेट कम्प्लीट नाही आहे. समजून राहिलं ना, कधी कधी ऑक्टेट कम्प्लीट असते पण तुम्ही न्यूट्रल नसता, म्हणजे तुम्ही अनस्टेबल आहे. न्यूट्रल बनण्यासाठी मग तुम्ही इलेक्ट्रॉनकडे जाता, इलेक्ट्रॉनवर प्रेम करता वगैरे वगैरे. आता उलट आलं केमिस्ट्रीमध्ये, कधी कधी तुम्ही न्यूट्रल आहात पण तरी तुमचं ऑक्टेट कम्प्लीट नाही. मग मला सांगा बाळांनो, या ज्या स्पीसीस आहे, या स्पीसीसमध्ये हा जो बोरॉन आहे, जे तो आउटर मोस्ट शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत. आता बोरॉन, तुम्ही समजा की तुम्ही स्वतः बोरॉन आहात, ठीक आहे, आणि तुम्ही असा सबस्टन्स बनवला, तुम्ही एक एक इलेक्ट्रॉन शेअर केले ना, आता तुम्ही बोरॉन आहात. का रे बाळांनो, तुमच्या आउटर मोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 6. स्टेबल आहा का तुम्ही, न्यूट्रल आहा पण स्टेबल आहा का, नाही सर, आमचं ऑक्टेटच कम्प्लीट नाही. म्हणजे तुम्हाला आणखी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे रे, 2. आणखी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, 2. मग सांगा, हे जे स्पेसिस आहे, या स्पेसिसमध्ये हा जो बोरॉन आहे, या बोरॉनले इलेक्ट्रॉनचं आकर्षण असणार का, येस, कारण की तिला आणखी 2 इलेक्ट्रॉन पाहिजे. मग सांगा, तो इलेक्ट्रॉनच्या जवळ जाईन का, म्हणजे निगेटिव्ह चार्जच्या जवळ जाईन का, येस, कारण की निगेटिव्ह चार्जच्या जवळ जाणं म्हणजे इलेक्ट्रॉनच्या जवळ जाणं, आणि इलेक्ट्रॉनच्या जवळ हा का चालला, कारण की याला इलेक्ट्रॉनची गरज आहे, आणखी 2 इलेक्ट्रॉन पाहिजेत. 2 इलेक्ट्रॉन पाहिजेत. जेव्हा कुठली आपल्या लाईफमध्ये गोष्टी 2 असतात, त्याला आपण पेअर म्हणत असतो. काय म्हणत असतो, पेअर. म्हणजे अशी स्पेसिस, ज्या स्पेसिसला एका पेअर ऑफ इलेक्ट्रॉनची गरज आहे, कारण की ह्याच्यात 6 इलेक्ट्रॉन आहेत, आणखी याला 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे, म्हणजे एक पेअरची गरज आहे, कोणाची, इलेक्ट्रॉनची. तर अशी स्पेसिस, जे स्पेसिसले एक इलेक्ट्रॉनची पेअरची गरज आहे, त्या स्पेसिसले अगर तुम्ही विचारलं की का हो तुम्ही इलेक्ट्रॉन लव्हिंग आहात का, येस. तुमच्याकडे इलेक्ट्रॉनची कमतरता आहे का, येस. तुम्ही इलेक्ट्रॉनकडे अट्रॅक्ट होसान का, येस.
म्हणजे हे जे स्पीसीज आहे या स्पीसीजमध्ये या सगळ्या गोष्टी दिसून राहिल्या, जरी याच्यावर कुठला चार्ज नाही तरी सुद्धा, मग मी या स्पीसीजला सुद्धा इलेक्ट्रोफाईल म्हणणार. आणि त्याच्यावरूनच आपण डेफिनेशन बनवली इलेक्ट्रोफाईलची, की द ॲटम ऑर आयन विच ॲक्सेप्ट द पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. मला सांगा, अगर मी याला पेअर ऑफ इलेक्ट्रॉन दिली, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन दिले, म्हणजे एक पेअर दिली, तर हा ॲक्सेप्ट करीन का? यस, बिलकुल ॲक्सेप्ट करणार, कारण की त्याला काय ऑक्टेट कंप्लीट करायचं आहे, त्याला स्टेबल व्हायचं आहे. म्हणजे द ॲटम ऑर आयन, ॲटम असो की आयन असो, जो एक इलेक्ट्रॉनची पेअर ॲक्सेप्ट करणार, द ॲटम ऑर आयन विच ॲक्सेप्ट द पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोफाईल. क्लिअर आहे गाईज? तर एखाद्या स्पेसिसवर चार्ज असणं म्हणजेच तो इलेक्ट्रोफाईल आहे, हा चुकीचा कन्सेप्ट आहे. ठीक आहे, ते ओळखण्यासाठी खूप सोपं आहे, पण असे भरपूर सारे केमिस्ट्रीमध्ये कंपाऊंड येतील. मग तुम्हाला विचारतात एक्झाममध्ये BH3 हा सांगा इलेक्ट्रोफाईल आहे का, तर तुम्ही म्हणता येस इट इज अ इलेक्ट्रोफाईल. आणि रिझन काय मी तुम्हाला दिला. आता याच्यावरनं तुमची प्रॅक्टिस होणार नाही बाळांनो, मी फक्त तुम्हाला डेफिनेशन सांगून राहिलो. पण आता जशी जशी केमिस्ट्री जाणार ना पुढे पुढे, तसं तसं बघा तुम्ही किती हळूहळू पक्के होऊन जाता. मग 2 वर्षात तर तुमच्यासमोर असे किती कंपाऊंड येतील. एक्झामच्या दिवशी तुम्ही बिलकुलच कठीण नाही समजणार. पण इतर मुलांसारखं तुम्ही पाठ करू नका. आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये जे मुलं आहेत त्यांना इलेक्ट्रोफाईल आणि न्यूक्लिओफाईल हे ओळखता आलं पाहिजे. पाठ करू नका. पाठ करसान तर मग डुबले तुम्ही. ठीक आहे, सो कळलं? तर बाळांनो, या ज्याच्यामध्ये सगळ्या कंडिशन येतात त्यालाच आपण म्हणत असतो इलेक्ट्रोफाईल. म्हणून केमिस्ट्रीमध्ये प्रत्येक कंपाऊंडला मायक्रोस्कोपिक लेवलवर बघणं चालू करा, आत काय काय त्याच्या. ठीक आहे, किंवा काही लोक दुसरी डेफिनेशन पण बनवतात की द ॲटम ऑर आयन विच अट्रॅक्ट टुवर्ड्स द निगेटिव्ह चार्ज. ऑफकोर्स जो निगेटिव्ह चार्जकडे चालला म्हणजे त्याच्याकडे इलेक्ट्रॉन कमी आहेत. अगर मी निगेटिव्ह चार्जकडे अट्रॅक्ट होऊन राहिलो म्हणजे माझ्याकडे निगेटिव्ह चार्ज कमी आहेत. ज्याच्याकडे निगेटिव्ह चार्ज कमी आहेत त्याला काय म्हणतो आपण? इलेक्ट्रोफाईल. म्हणजे द ॲटम ऑर आयन विच अट्रॅक्ट टुवर्ड्स द निगेटिव्ह चार्ज, that atom or ion is called as electrophile. Understood? So this is all about guys electrophile. तो हम लोग एक एक पॉइंट फिर से डिस्कस करते हैं कि क्या होता है इलेक्ट्रोफाइल. जो इलेक्ट्रॉन लविंग है, इलेक्ट्रॉन की तरफ अट्रैक्ट करता है, नेगेटिव चार्ज की तरफ अट्रैक्ट करता है. इलेक्ट्रॉन की कमतरता जिसमें है, कटायन जो होता है वही इलेक्ट्रोफाइल होता है, E+ से डिनोट करती है. तो जो एटम या आयन पेयर ऑफ इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करने वाला है उसको हम लोग बोल देते हैं इलेक्ट्रोफाइल. ठीक है गाइस? ओके फाइन. चलो अभी हम लोग देखते हैं, ये तो हो गया इलेक्ट्रोफाइल के बारे में. अभी देखते हैं हम लोग न्यूक्लियोफाइल क्या होता है. न्यूक्लियोफाइल क्या होता है? चलो ये इलेक्ट्रोफाइल क्लियर. लेट्स डिस्कस न्यूक्लियोफाइल. अब अभी भी हमारे पास रूल तो एक ही है, अगर स्टेबल होना है तो भाई आपका ऑक्टेट कंप्लीट चाहिए और आप न्यूट्रल होने चाहिए. ठीक है भाई, मान लिया. अभी मान लो मेरे पास एक B नाम का सब्सटेंस है, और B नाम के सब्सटेंस में 4 प्रोटॉन है, तो ऑफकोर्स 4 इलेक्ट्रॉन होंगे. जितने प्रोटॉन होते हैं उतने ही इलेक्ट्रॉन होते हैं. कधी कधी मी बोलताना न्यूट्रॉन म्हणून जातो एखाद्या वेळेस. ठीक आहे, प्रोटॉन नंतर न्यूट्रॉन म्हणतो, कारण की न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात ना. पण मला सांगायचं आहे, एखाद्या वेळेस मिस्टेक होऊ शकते. मला हे म्हणायचं आहे की ॲटममध्ये जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉन असतात. ओके, मी एखाद्या वेळेस बोलताना चुकून न्यूट्रॉन पण म्हणतो. सो तुम्ही तेवढे हुशार आहात. चला, आता या ॲटममध्ये 4 प्रोटॉन आहेत, तर ऑफकोर्स 4 बोरॉन नाही आहे बरं. हा बस एक बोरॉन समजसान बाबा. चला एक्स लेटर घेतो. एक्स एक कोणता तरी एलिमेंट आहे जिच्यात 4 प्रोटॉन आहेत आणि 4 इलेक्ट्रॉन आहेत. चलो कोणचा आहे काय आपल्याला काही घेणं देणं नाही. फाईन, न्यूट्रल आहे. येस, पण हा एलिमेंट म्हणतो यार आपण तर अनस्टेबल आहो, आपला ऑक्टेट कंप्लीट नाही, आपल्याला स्टेबल व्हायचं आहे, तर आपल्याला ऑक्टेट बी कंप्लीट करायचं आहे, न्यूट्रल बी राहायचं आहे. 2 टास्क आपल्या समोर आहेत. मग तो म्हणते चाल पहिले आपण ऑक्टेट कंप्लीट करू. तर हा काय करते, आता ऑक्टेट कंप्लीट करायसाठी 1 इलेक्ट्रॉन कोणाजवळून तरी घेते, जसं क्लोरीननं घेतला होता, आठवते? ओके, मग आता अगर यानं 1 इलेक्ट्रॉन घेतला तर याच्यावर एक निगेटिव्ह चार्ज वाढला, कारण की इलेक्ट्रॉन आला म्हणजे निगेटिव्ह चार्ज आला. आता अगर तुम्ही हा पाहिला तर आता हा दिसाले पा कसा आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह न्यूट्रल 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 न्यूट्रल. पण का रे, याच्यावर एक निगेटिव्ह चार्ज, हिंना तर न्यूट्रल झाले, कॅन्सल आउट. पण हा तर राहिला. म्हणजे आता एक्स कसा दिसून राहिला तुम्हाला? निगेटिव्ह चार्ज. एक्स कसा दिसून राहिला? निगेटिव्ह चार्ज. आता नीट बघा, हे जे आयनता आहे ज्याला आपण अनायन म्हटलं होतं, पण आता याला आपण स्पेशल नाव देणार आहे. ते स्पेशल नाव बघा काय. आता गाइस या स्पेसिसवर निगेटिव्ह चार्ज आला. ठीक आहे,
आता म्हणते चला बा, एक इलेक्ट्रॉन मी घेतला आणि मी स्टेबल झालो बा. आता एक इलेक्ट्रॉन घेतला आणि मी स्टेबल झालो. पण यानं म्हटलं यार स्टेबल होण्यासाठी 2 नियम आहेत, हा तर नियम आपण फॉलो केला. पण यार दुसरा नियम की आपल्यावर अंगावर निगेटिव्ह चार्ज आला ना, आपण तर न्यूट्रल नाही राहिलो. आता ऑक्टेट तर कम्प्लीट केला, आता आपल्याला न्यूट्रल बनायचं आहे. तर सांगा स्टेबल आहे का? नाही, अजून हा स्टील अनस्टेबल आहे. ऑक्टेट तर कम्प्लीट आहे पण याच्यावर चार्ज निगेटिव्ह आला म्हणून हा स्टेबल अजून झाला नाही. तर आता या स्टेबल व्हायसाठी याला काय न्यूट्रल बना लागेल. ठीक आहे, मग तुम्ही म्हणता ना न्यूट्रल बनासाठी वापस देऊन द्या. मग घेतला तो नाही, तसं मग घेतलंच कशाला असतं, वापस द्यायचंच असतं. तर एक वेळा जो घेतला ना ऑक्टेट कम्प्लीट करायसाठी तो डबल देणार नाही. जसं तुम्ही इलेक्ट्रोफाईलमध्ये म्हणसान सर 1 इलेक्ट्रॉन दिलता, ऑक्टेट कम्प्लीट झालं पण पॉझिटिव्ह चार्ज आला, मग तो पॉझिटिव्ह चार्ज हटवण्यासाठी तो दिलेला इलेक्ट्रॉन आहे तो डबल वापस घ्या. असं नाही होत. मग त्या वापस घ्यायचाच असता तर दिला काय असता. समजून राहिलं ना? तर नीट समजून घ्या आता कन्सेप्ट काय. चला, 1 इलेक्ट्रॉन येणं घेतला, ऑक्टेट कम्प्लीट झाला पण चार्ज आला अंगावर. मग हा न्यूट्रल तर नाही, आता येईल न्यूट्रल बनायचा आहे. आता हा का म्हणते यार माझ्या अंगावर निगेटिव्ह चार्ज आला, माझ्या अंगावर निगेटिव्ह चार्ज आला म्हणजे मी अमीर आहो. बघा, आपल्याकडे इलेक्ट्रॉन लय झाले म्हणजे आपण अमीर आहो, आपल्याकडे पैसा लय झाला. एखादा अमीर माणूस तुम्ही बघा ज्याच्याकडे पैसा भरमसाठ आहे, पैसा खूप जास्त आहे, तर तो ना असे पैसे दान करते, देवस्थानी दान करते, गरीबाले दान करते. त्याचं असं म्हणणं असतं की बा आपल्याकडे अगर लय पैसा आहे तर आपण दान धर्म अगर केले तर आपण खुश राहू, स्टेबल राहू. एक जस्ट आपण असं मानतो, बरोबर. जे सुपरस्टिशियस लोक असतात ते असं मानतात. तसंच आता केमिस्ट्रीमध्ये भाऊवर निगेटिव्ह चार्ज आला. आता भाऊ म्हणते यार अगर हा निगेटिव्ह चार्ज कमी करायचा आहे तर आपल्याला काय करावं लागणार. आता नीट बघा, आता हा एक्स का म्हणते भाऊ माझ्या अंगावर तर निगेटिव्ह चार्ज आला. आता या निगेटिव्हले काळासाठी मला पॉझिटिव्हची गरज आहे. जेव्हा पॉझिटिव्ह येणार तेव्हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल होणार, बरोबर, न्यूट्रल होणार. मग हा काय करते गाईस, हा जो आहे ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे, जिला आपण अनायन म्हटलं, हा त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करते ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असते. आता मला सांगा पॉझिटिव्ह चार्ज कोणावर असते? तुम्ही प्रोटॉन. हा ऑफकोर्स प्रोटॉन. पण आपण आठवते एक कन्सेप्ट सांगितला होता, ॲटम असते, ॲटमच्या सेंटरला कोण असते बाळांनो? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, आणि आजूबाजूला कोण फिरून राहिले? इलेक्ट्रॉन. आता इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज असते? निगेटिव्ह. काही प्रोटॉनवर कोणता चार्ज असते? पॉझिटिव्ह. आणि न्यूट्रॉनवर कोणता चार्ज असते? तर ॲटमच्या सेंटरला जे आहे न्यूक्लियस, त्या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहेत. न्यूट्रॉनवर कोणता चार्ज नाही, पण प्रोटॉनवर तर पॉझिटिव्ह चार्ज आहे. मग अख्खा जो न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसवर कुठला चार्ज असणार? पॉझिटिव्ह चार्ज. आर यू गेटिंग गाईज? आर यू गेटिंग? मला म्हणायचं असं आहे की ॲटमच्या सेंटरला जो आहे तो कोण आहे? न्यूक्लियस आहे हा. आणि या न्यूक्लियसवर कुठला चार्ज असतो बाळांनो? पॉझिटिव्ह चार्ज. का? कारण की या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहे. न्यूट्रॉनवर तर कोणता चार्ज नाही, त्याला इग्नोर करा, पण बाकी सगळे कोण आहेत? प्रोटॉन. या सगळ्या प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणून न्यूक्लियसवर कुठला चार्ज असणार? पॉझिटिव्ह चार्ज. आता हा आपला काय म्हणतो की बाबा मायावर निगेटिव्ह चार्ज आहे. आता हा निगेटिव्ह चार्ज हटवण्यासाठी मला पॉझिटिव्ह चार्ज ज्याच्यावर आहे त्याच्याजवळ जावं लागणार. आणि पॉझिटिव्ह चार्ज कोणावर असते? न्यूक्लियसवर. म्हणून आपण काय म्हणतो, ही एक अशी स्पेसिस आहे जी स्पेसिसला स्टेबल तर व्हायचं आहे, आणि स्टेबल होण्यासाठी ती काय करणार? न्यूट्रल होण्याचा प्रयत्न करणार. आणि ती न्यूट्रल होण्यासाठी कोणाकडे अट्रॅक्ट होणार? ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे. म्हणजे न्यूक्लियस. म्हणजे सांगा बाळांनो, हिला कोणाची आवड असणार? न्यूक्लियसची. म्हणजे ही जी स्पेसिस आहे जिच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे, हे कोणावर प्रेम करणार? न्यूक्लियसवर. म्हणून या स्पेसिसला मी काय म्हणतो? न्यूक्लियस लव्हिंग स्पेसिस. आणि त्याच्यावरून नाव आलं न्यूक्लिओफाईल. म्हणजे ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज असते त्याची स्टोरी कळली का काय असते? त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे तो पॉझिटिव्हकडे अट्रॅक्ट होणार. आणि पॉझिटिव्ह चार्ज कोणावर असतो? न्यूक्लियसवर. इतर लोकांवर पण असतो पण जनरली न्यूक्लियसवर असतो ना. म्हणून हे न्यूक्लियस लव्हिंग आहे, म्हणून आपण या स्पेसिसला नाव देतो न्यूक्लिओफाईल. न्यूक्लिओ म्हणजे न्यूक्लियस, फाईल म्हणजे लव्हिंग. क्लिअर गाईज? म्हणून आपण न्यूक्लिओफाईलला म्हटलेलं आहे की न्यूक्लिओफाईल इज अ न्यूक्लियस लव्हिंग. हा कोण होता? हा इलेक्ट्रॉन लव्हिंग होता, इलेक्ट्रोफाईल. कारण की इलेक्ट्रॉनचं अट्रॅक्शन होतं. कारण की इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असते. पॉझिटिव्ह चार्ज कोणावर असते? न्यूक्लियसवर. म्हणून इट इज अ न्यूक्लियस लव्हिंग. क्लिअर आहे गाईज? ओके. आता बाळांनो मला सांगा, याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे तर हा कोणाकडे अट्रॅक्ट होणार? ऑफकोर्स पॉझिटिव्ह चार्जवाल्याकडे. याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे तर हा कोणाकडे अट्रॅक्ट होणार? पॉझिटिव्ह चार्जवाल्याकडे. कारण की पॉझिटिव्ह जवळ जाऊन हा थोडं स्टेबल फील करणार, कारण की निगेटिव्ह पॉझिटिव्ह काय होणार? न्यूट्रल. म्हणून आपण म्हणतो न्यूक्लिओफाईल इज अट्रॅक्ट टुवर्ड्स
पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे, सेकंड पॉईंट क्लिअर ना. नाउ लेट्स सी द थर्ड पॉईंट. आता न्यूक्लिओफाईल इलेक्ट्रोफाईल काय होतं, इलेक्ट्रॉन डिफिशियंट होतं, कारण की याच्याकडे इलेक्ट्रॉनची कमतरता होती, याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज होता, भाऊने इलेक्ट्रॉन दिलते स्टेबल होण्यासाठी. हे तर झालं, पण न्यूट्रल हुकलं, इलेक्ट्रॉन कमी झाले, म्हणून हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट होता. पण अगर बाळांनो तुम्ही न्यूक्लिओफाईलचं बघा, न्यूक्लिओफाईलवर निगेटिव्ह चार्ज आहे. निगेटिव्ह चार्ज आहे म्हणजे न्यूक्लिओफाईलकडे इलेक्ट्रॉन जास्त आहेत, बरोबर आहे. तर मी म्हणू का रे बा न्यूक्लिओफाईल हे इलेक्ट्रॉन रिच आहे. येस, ऑफकोर्स. हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट होता, याच्याकडे कमतरता होती, पण याच्याकडे बघा निगेटिव्ह चार्ज आहे म्हणजे इलेक्ट्रॉन जास्त आहेत. तर आणि जरूर नाही एकच निगेटिव्ह चार्ज असणार, काही की असे सबस्टन्स बघसान तुम्ही त्याच्यावर 2-2 निगेटिव्ह चार्ज आहेत, 3-3 निगेटिव्ह चार्ज आहेत. तर ज्याही सबस्टन्सवर निगेटिव्ह चार्ज आहे त्या सबस्टन्सकडे इलेक्ट्रॉन जास्त आहेत, कारण की त्याने इलेक्ट्रॉन घेतलेले आहेत, म्हणजे इट इज अ इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस. सो म्हणून आपण म्हणतो न्यूक्लिओफाईल इज अ इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस. इलेक्ट्रोफाईलमधून इलेक्ट्रॉन गेला होता म्हणून इलेक्ट्रॉन डिफिशियंट, न्यूक्लिओफाईलमध्ये इलेक्ट्रॉन आला म्हणून इलेक्ट्रॉन रिच. सो थर्ड पॉईंट आहे न्यूक्लिओफाईल इज इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे बाळांनो की आठवते आपण कटायन अनायनमध्ये ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज असतो त्याला आपण काय म्हटलं होतं, अनायन, म्हणून आपण म्हणू इट इज अनायन. जे न्यूक्लिओफाईल असतात अनायन असतात, किंवा जे अनायन असतात ते न्यूक्लिओफाईल असतात. नेक्स्ट गोष्ट बाळांनो, याला डिनोट कसं केलं जाते, सगळेच्या सगळे जे न्यूक्लिओफाईल आहेत ते या लेटरनं डिनोट केलं जातात, NU निगेटिव्ह. ओके. आणि आता कामाचा पॉईंट, सपोज आता मी तुमच्यासमोर काय एलिमेंट देतो, Cl निगेटिव्ह, Br निगेटिव्ह, फ्लोरीन निगेटिव्ह, OH निगेटिव्ह, त्याच्यानंतर CH3 निगेटिव्ह, त्याच्यानंतर ऑक्सिजन निगेटिव्ह. आता सब हे सगळे तुमच्यासमोर मी एलिमेंट काढले, प्रत्येकावर निगेटिव्ह चार्ज आहे. तुम्ही एक गोष्ट म्हणसाल सारे आयन्स आहेत, कारण की त्यांच्यावर चार्ज आहे. आता चार्ज कुठला आहे, निगेटिव्ह. सांगा रे, सगळ्यांवर निगेटिव्ह चार्ज आहे, तो निगेटिव्ह चार्ज आहे म्हणजे न्यूट्रल आहेत का, नाही. सारेच्या सारे अनस्टेबल आहेत. काऊन, कारण की निगेटिव्ह चार्ज आहे. मग स्टेबल होण्यासाठी हे सगळे लोक कोणाकडे अट्रॅक्ट होतील, पॉझिटिव्ह चार्जकडे. पॉझिटिव्ह चार्ज कोणावर असतो, न्यूक्लियसवर. मग सांगा हे सारेचे सारे न्यूक्लियस लविंग आहेत, मग हे सारेचे सारे न्यूक्लिओफाईल आहेत. हे कशावरून कळलं तुम्हाला, निगेटिव्ह चार्जवरून. सारे काय आहेत, न्यूक्लिओफाईल. तर बाळांनो, एखाद्या स्पेसिसवर अगर निगेटिव्ह चार्ज असला तर तो न्यूक्लिओफाईल आहे हे ओळखणं काहीच कठीण नाही. हे तर लहान पोरगंही सांगेन पहिलीतलं की भाऊ निगेटिव्ह चार्ज असला तर त्याला न्यूक्लिओफाईल म्हण, आणि पॉझिटिव्ह चार्ज असला त्याला पॉझिटिव्ह चार्ज म्हण. हेच आपल्या 11वी 12वीतली पोट्टे हे असंच करतात. पॉझिटिव्ह म्हटलं की इलेक्ट्रोफाईल, निगेटिव्ह म्हटलं की न्यूक्लिओफाईल. पण न्यूक्लिओफाईलने ओळखण्याची खरी पद्धत काय ते आता आपण बघणार आहे. सपोज बाळांनो, आता माझ्याकडे, आता बघा जबरदस्त कन्सेप्ट आहे. माझ्याकडे एक सबस्टन्स आहे NH3, ज्याला आपण म्हणतो अमोनिया. ठीक आहे. आता सांगा याच्यावर कोणता चार्ज आहे, न्यूट्रल आहे. आणि आता तुम्हाला हा ओळखायला लावतात, सांगा रे बा हा इलेक्ट्रोफाईल आहे की न्यूक्लिओफाईल आहे. आता आला मोठा वांदा, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्हले पाहून सांगणारे पोटे राहतात ना, ते इथेच उठतात. आता आपण डिटेलमध्ये पाहू हा न्यूक्लिओफाईल आहे की इलेक्ट्रोफाईल आहे. चलो, आता आपल्याला कंडिशन सगळ्याच्या माहीत आहेत. जो इलेक्ट्रॉन रिच असला तो न्यूक्लिओफाईल, आणि जो इलेक्ट्रॉन डेफिशियंट असला तो इलेक्ट्रोफाईल. कारण मला सांगा, जे इलेक्ट्रॉन रिच आहेत म्हणजे जे न्यूक्लिओफाईल आहेत, आता हे न्यूक्लिओफाईल आहेत म्हणजे इलेक्ट्रॉन रिच आहेत, म्हणजे भरपूर इलेक्ट्रॉन आहेत त्यांच्याजवळ, समजायला आपण असं समजू. कारण जो इलेक्ट्रॉन रिच आहे तो दानशूर असायला पाहिजे. बा माझ्याजवळ इलेक्ट्रॉन लय आहेत, मी जेले लागले त्याला देतो. माझ्याकडे पैसे लय आहेत, मी जेले लागले त्याला देतो, कारण की मी अमीर आहो, रिच आहो. तसंच जो न्यूक्लिओफाईल आहे तो इलेक्ट्रॉननं रिच आहे. पाहू आता त्याचा स्वभाव आपल्या माणसाच्या स्वभावासोबत मिळते जुळते का. कारण की आतापर्यंत केमिस्ट्री पाहिली ते तर आपल्या माणसाच्या लाईफसोबत बिलकुल मॅच करून राहिली. इथे बा असंच होते. आता NH3 अमोनिया, बरोबर. आता अगर बाळांना तुम्ही अमोनियामध्ये बघितलं तर एक नायट्रोजन आहे. नायट्रोजनकडे किती इलेक्ट्रॉन असतात रे, 7, आणि हायड्रोजनकडे 1. नायट्रोजनची व्हॅलेन्सी 3, हायड्रोजनची 1. तर NH3चं स्ट्रक्चर कसं आहे माहीत आहे का, असं. ठीक आहे ना, NH3चं असं स्ट्रक्चर आहे. आपण त्या ॲटॉमिक लेवलवर बघू. हा आला नायट्रोजन, नायट्रोजनच्या पहिल्या शेलमध्ये गेले 2 इलेक्ट्रॉन, टोटल आहेत 7, उरले किती, 5. 1 2 3 4 5. हे पार बघा नायट्रोजन असा दिसून राहिला. टोटल 7 इलेक्ट्रॉन आहेत, 2 इलेक्ट्रॉन पहिल्या शेलमध्ये, उरलेले 5 इलेक्ट्रॉन दुसऱ्या शेलमध्ये. आता हे नायट्रोजनच्या आउटरमोस्ट शेल आहे जिथं 5 इलेक्ट्रॉन आहेत. किती आहेत,
5 इलेक्ट्रॉन. आता याला स्टेबल होण्यासाठी आणखी किती लागतात? 3. तर हा काय करते नीट पहा, एक हायड्रोजन आहे, हा एक दुसरा हायड्रोजन घेतो आणि हा एक तिसरा हायड्रोजन घेतो. आता नीट समजून घ्या कन्सेप्ट काय. ठीक आहे, ओके. आता यानं काय केलं नीट समजून घ्या, एक एक इलेक्ट्रॉनची शेअरिंग केली, एक एक इलेक्ट्रॉनची शेअरिंग केली आणि एक एक इलेक्ट्रॉनची शेअरिंग केली. आता अगर तुम्ही पाहिलं तर नायट्रोजन, हायड्रोजन तर स्टेबल झाल्यावर बघा. ओके ओके ओके. आता नायट्रोजनच्या आउटर मोस्ट शेलमध्ये पाहिजे किती इलेक्ट्रॉन आहेत? 1 2 3 4 5 6 7 8. कळलं? झाला नायट्रोजन स्टेबल, झाला नायट्रोजन स्टेबल. ठीक आहे, पण आता 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 महत्वाची गोष्ट आहे, आणि ते म्हणजे कुठली? आता मी शॉर्टमध्ये याला कसं दाखवतो नीट पाहिजे. हा नायट्रोजन, नीट समजून घ्या. आठवते याची, आपण हे जे काढलं होतं ना आता, हा इकडे हायड्रोजन सोबत झालता, हा इकडे हायड्रोजन सोबत, हा इकडे हायड्रोजन सोबत, बरोबर. हे 2 राहिले ना रे बाळांनो, तिथे 2 आहेत. हा अरे यार, आपण जे नायट्रोजनचे हायड्रोजन सोबत बाँडिंग काढली आता, ते एकदा परत पहा, तर ते जे 2 इलेक्ट्रॉन होते ते मी हे काढले इथं. जाऊ द्या, तुमच्यातले काही आहेत असे पोट्टे की जे म्हणतील समजलं नाही आम्हाला, मला माहीत आहे. आता ऑनलाईन आहे ना आपलं. हायड्रोजन हायड्रोजन हायड्रोजन. ठीक आहे, सांगा नायट्रोजनच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 8 आहेत. तर बघा, हा एक एक इलेक्ट्रॉन, हा एक बॉन्ड समजा, हा एक एक इलेक्ट्रॉन, हा एक बॉन्ड समजा, हा एक एक इलेक्ट्रॉन, हा एक बॉन्ड समजा. आता हे 2 इलेक्ट्रॉन आहेत ना नायट्रोजनच्या आउटर मोस्ट शेलमध्ये, ते मी 2 इलेक्ट्रॉन काढले. ठीक आहे, आता नायट्रोजनवर कोणता चार्ज आहे का? नाही बा, न्यूट्रल. कारण की नायट्रोजननं नाता इलेक्ट्रॉन दिला, नाता घेतला, शेअर केले बा. ठीक आहे, दिला नाही घेतला नाही तर चार्ज कुठून येणार? नाही. तर नायट्रोजन, हाँ ओके सर, ओके, अभी न्यूट्रल भी है, नाइट्रोजन का ऑक्टेट भी कंप्लीट है और नाइट्रोजन न्यूट्रल भी है, तो हो गया ना स्टेबल नाइट्रोजन. उसने अमोनिया नाम का सब्सटेंस बना लिया, और हाइड्रोजन तो वैसे ही खुश है, हाइड्रोजन एक एक इलेक्ट्रॉन लेके 2 बना दिए, खुश है. अभी बात क्या हुई, मगर भाऊच्याकडे 2 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे एक पेअर आहे. आता भाऊची मुलाखत कोणासोबत होते? BH3 सोबत. पाहिजा पाहिजा पाहिजा, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं होतं, हा जो BH3 आहे, बोरॉन कसा आहे दिसायला? 5 इलेक्ट्रॉन आहेत, पहिल्या शेलमध्ये 2 आणि दुसऱ्या शेलमध्ये किती? 3. आता बोरॉन भाऊनं एक हायड्रोजन सोबत बनवला शेअर, एक दुसऱ्या हायड्रोजन सोबत शेअर केला आणि एक तिसऱ्या हायड्रोजन सोबत शेअर केला. तर बोरॉन भाऊच्या आउटर मोस्ट शेलमध्ये किती आहेत बघा? 1 2 3 4 5 6, म्हणजे बोरॉनकडे 6 इलेक्ट्रॉन आहेत. मी म्हटलं होतं बोरॉनला आणखी 2 इलेक्ट्रॉन पाहिजेत, म्हणजे आणखी एक पेअर पाहिजे इलेक्ट्रॉनची, मग याला इलेक्ट्रोफाईल म्हटलं होतं. ठीक आहे ना. आता तोच तो बोरॉन मी तुमच्यासमोर काढला. आता पाहिजे, याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 6 आहेत, हा तर सर्व गुण संपन्न, हा स्टेबल आहे, ओके. आणि स्टेबल असून भाऊजोड हे एक पेअर बी शिल्लक आहे. आता नायट्रोजनला दिसते बोरॉन. आता नायट्रोजन का म्हणते, एक काम कर, तुझ्याकडे 6 इलेक्ट्रॉन आहेत ना, तुझ्यावर कोणताच चार्ज नाही, मानतो मी, पण तरी तू अनस्टेबल आहेस, गरीब आहेस तू, बरोबर आहे. तर मी एक काम करतो, तुला इलेक्ट्रॉन देतो. मग बोरॉन म्हणते, यार तू अगर मला इलेक्ट्रॉन देशील तर तुझ्या जोरचे कमी होतील. तर नायट्रोजन काय म्हणते, अबे माझ्याकडे एक ट्रिक आहे, तू ते ट्रिक पाय. कोणची ट्रिक? मी अशी एक पद्धत करतो की मी तुले, सपोज आता मी अमीर आहो, मी तुम्हाला पैसे बी देतो, तुम्ही खुश बी होता आणि माझ्याजवळचे पैसे बी कमी होत नाही. अशी प्रोसेस आहे का आपल्या लाईफमध्ये? नाही, पण केमिस्ट्रीमध्ये आहे. अरे मी पैसे देणार तर गरीब नाही होईल का? पण आता केमिस्ट्रीमध्ये बघा आयटम किती हुशार आहे माणसापेक्षा. हा नायट्रोजनच्या आउटर मोस्ट शेलमध्ये किती आहेत? 8 आहेत ना बघा, 1 2 3 4 5 6 7 8, हे समजू शकता ना, शेअर केलेले आहेत हे. असे टोटल नायट्रोजनकडे 8 इलेक्ट्रॉन आहेत, ओके. आता नायट्रोजन का म्हणते, एक काम कर, हा जो एक इलेक्ट्रॉन आहे हा मी तुला देतो. अब याच्याकडे किती आहेत? 6, 1 2 3 4 5 6. आता नायट्रोजन का म्हणते, एक काम कर, मी एक इलेक्ट्रॉन माया तुला देतो, घे तू. का हो सर, मग याच्याकडे 7च झाले ना. नायट्रोजन म्हणते थांबा, आता नायट्रोजनने एक इलेक्ट्रॉन याला दिला, तर याच्याकडे किती झाले? 7. 1 2 3 4 5 6 7. नायट्रोजनकडे 7, पण नायट्रोजन ऑलरेडी 8 वर होता, 7 वर कसा काय येईल? तर नायट्रोजन काय म्हणते, आता जो मी एक इलेक्ट्रॉन तुला दिला
तोच तू माझ्यासोबत शेअर कर. ठीक आहे भाऊ, करतो. आता नायट्रोजनकडे किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8. कारण की मी तुम्हाला सांगितलं जी गोष्ट शेअर करता ती आपल्याकडे पण राहते आणि दुसऱ्याकडे पण राहते. मग हे ना, मग या बोरॉननं हा इलेक्ट्रॉन याच्या नायट्रोजनला शेअर केला ना, तर नायट्रोजनचा तर नायट्रोजनवर आहेच आणि याचा दिलेला पण आता नायट्रोजनकडे आला. म्हणजे नायट्रोजनकडे टोटल इलेक्ट्रॉन किती आहेत? 8. पण आता अगर तुम्ही बोरॉनकडे बघसाल तर बोरॉनकडे बघा किती आहेत? 1 2 3 4 5 6 आणि हे शेअर केले 7 8. म्हणजे झाला का नाही, नायट्रोजन 8च्या 8वरच होता, बोरॉन बी 8वर कन्वर्ट झाला. म्हणजे नायट्रोजनकडे जे पेअर होती, जे रिकामी होती, ज्याला आपण पुढे चालून लोन पेअर म्हणणार आहे, त्या पेअरमुळे नायट्रोजननं असं नेचर शो केलं. तर बघा, जो ॲटम दुसऱ्याला इलेक्ट्रॉन देऊन राहिला म्हणजे तो इलेक्ट्रॉन रिचच आहे ना, इलेक्ट्रॉन रिच आहे, त्याच्यावर जरी कुठला चार्ज नसला तर तो इलेक्ट्रॉन रिच आहे. तर तशा स्पीशीसला आपण पण न्यूक्लिओफाईल म्हणत असतो. आणि बघा, यानं अख्खीची अख्खी पेअर ॲक्सेप्ट केली बोरॉननं. नायट्रोजनची जी पेअर होती ना इलेक्ट्रॉनची, ते त्यानं ॲक्सेप्ट केली. जो पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करते तो आहे इलेक्ट्रोफाईल. जो पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करू शकते तो आहे न्यूक्लिओफाईल. समजलं? म्हणून डेफिनेशन काय? द ॲटम ऑर आयन विच डोनेट द पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज न्यूक्लिओफाईल. बघा, नायट्रोजननं पेअर इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट केली तर ना तर याच्यावर फरक पडला ना तर याच्यावर फरक पडला, पण त्यानं समोरच्याला तर स्टेबल केलं. आणि असं केमिस्ट्रीमध्ये बरेचदा होणार. कॉर्पोरेटिव्ह नेचर असते, माणसात नाही आहे पण केमिस्ट्रीमध्ये आहे. लय सारे केमिस्ट्रीतले ॲटम कॉर्पोरेटिव्ह नेचरचे असतात. मग सांगा, NH3 हा जो सबस्टन्स आहे ज्याच्यावर ही एक इलेक्ट्रॉनची पेअर होती, जिला आपण लोन पेअर म्हणतो, तर लोन पेअर असल्याच्यानं याचं पेअर इलेक्ट्रॉनची पेअर हा डोनेट करू शकते. तर म्हणून याला आपण म्हणत असतो न्यूक्लिओफाईल. म्हणजे जो कुठला ॲटम इलेक्ट्रॉनची पेअर दुसऱ्याला डोनेट करू शकणार तो ॲटम जरी चार्ज निगेटिव्ह नसला तरी तो न्यूक्लिओफाईलचं काम करते. आणि जो ॲटम पॉझिटिव्ह चार्ज नसून सुद्धा पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करणार त्या चार्जला, त्या ॲटमला आपण इलेक्ट्रोफाईल म्हणतो. सो गाईज, दिस इज ऑल अबाउट द न्यूक्लिओफाईल अँड दिस इज ऑल अबाउट द इलेक्ट्रोफाईल. आय होप की तुम्हाला पूर्ण कन्सेप्ट समजला असणार. आता शेवटी फक्त एकच सांगतो की पॉझिटिव्ह चार्ज असला तर इलेक्ट्रोफाईल, निगेटिव्ह चार्ज असला तर न्यूक्लिओफाईल. हे तर सिम्पल आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त पण भरपूर सबस्टन्स पुढे आपली मुलाखत होणार की ज्यांच्यावर पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज नाही तरीसुद्धा ते इलेक्ट्रोफाईल आणि न्यूक्लिओफाईल असतील. त्याच्या मागचं रिझन मी आता तेव्हा पण सांगेल, पण आता सांगितलेलंच तुम्ही पक्क डोक्यात ठेवा जेणेकरून तेव्हा आपला टाईम वाचेल. ठीक आहे? सो हे एकदम डिटेलमध्ये झालं आपलं इलेक्ट्रोफाईल आणि न्यूक्लिओफाईल काय असते. ठीक आहे? सो आय होप की तुम्हाला कळलं असणार. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढचा टॉपिक बघू. थँक्यू सो मच.